इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज महावीर जयंती. सर्वप्रथम सगळ्यांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देते. आणि आपण ध्यानाच्या यात्रेत आता एका अद्भुत यात्रेत पुन्हा एकदा प्रवेश करतो आहोत. महावीरांचे मारुतीरायांचे आशीर्वाद घेऊन आपले चष्मे हळुवारपणे बाहेर काढून ठेवावे आणि ध्यानाला बसावं. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. आपल्या पावलापासून हळूहळू शांत आणि शिथिल होत जावं. आपण आवाहन करतो आहोत महावीरांना, मारुतीरायांना आणि श्रीराम सीतामाईंना. हे सूर्यदेव, आम्ही आपल्यालाही आवाहन करीत आहोत. ब्रह्मरंध्रातून संपूर्ण शरीरभर हा प्रकाश येतोय. या प्रकाशाने आपण सगळेजण प्रकाशवान झालेलो आहोत. मधोमध मास्टर्स, एकदा स्वतःला प्रकाशमान झालेलं बघून घ्या. पूर्णपणे जी लाईट अवस्था असते, हलकी, एकदम हलकी, आपल्याला आपल्या शरीराचं वजनच जाणवत नाही, या अवस्थेत आपण आला आहात. ब्रह्मरंध्रापर्यंत सगळेजण शिथिल, शांत. 5 पायऱ्या उतरायचे मास्टर्स. 5, 4, 3, 2, 1, 0. या क्षणी आपण एक मर्कबा पिरामिड खाली आलेलो आहोत. आणि इथे संपूर्ण ऊर्जा आपल्याला मिळते. श्वास हळुवारपणे मणिपूर चक्रात घेऊन चला. इथे एका वर्तुळात आपण बसलेलो आहोत. आणि मधोमध
24वे तीर्थंकर महावीर मारुतीराया श्रीराम आणि माता सीता प्रभू श्रीराम त्यांचे सुंदर स्वरूप माता सर्वप्रथम त्यांच्या रूपाशी त्यांच्या ऊर्जेशी आणि आशीर्वादाशी एकरूप व्हा मास्टर्स. या क्षणी आपली संपूर्ण स्पंदनं बदललेली आहेत. शरीर आणखी हलकं हलकं होत आहे. पुन्हा एकदा स्वतःला अनुभवा. आणखीन लाईट लाईट असं आपले शरीर होत आहे. अगदी उच्चतम स्थितीकडे आपण येत आहात. स्पंदनांना महसूस करत चला. मणिपुरातील श्वास हळूहळू हृदयात घेऊन या. हृदयाच्या मध्यस्थानी अनाहत चक्रावर इथे आपल्या हृदयावर एक प्रोसेस होते मास्टर्स. संपूर्ण लक्ष हृदयावर. महावीरांचा संदेश आहे, जियो और जीने दो. अहिंसा परमो धर्म आणि सत्य. आज हा संदेश आपल्या हृदयात ते कोरतात आहे. इथे संकल्प करावा, अनंत जन्मात माझ्याकडून कळत न कळतपणे स्वेदज, अंडज, उद्विज आणि जरायुज या जीवांची हत्या झाली असेल तर हे प्रभू मला क्षमा कर.
मी मला क्षमा करते. आपणही मला क्षमा करा. पत्री सरांची ऊर्जा इथे कनेक्ट झालेली आहे. मास्टर्स, हृदयावर लक्ष द्या. पूर्ण लक्ष हृदयावर. आपल्याला प्रत्येक जीवाबद्दल प्रेम वाटतंय. प्रत्येक जीव हा महत्वाचा आहे. अगदी लहानशी मुलगी सुद्धा अनेकांच्या घरात सापाला मारण्यात आलेलं आहे. शाकाहारी खाणं खाण्यात येते. त्याचे परिणाम जसे आपल्यावर होतात तसे आपल्या पुढच्या पिढीवर होतात. श्वासाशी संबंधित रोग, पोटाचे विकार, डायबिटीस, लंग्स, लिव्हर आणि किडनी संबंधी विकार, डोळ्याशी संबंधित विकार हे पुढच्या पिढीला, आपल्या पिढीला अनुभवावे लागतात. मास्टर्स, शाकंभरी देवी इथे कनेक्ट झालेले आहेत. प्रत्येकाचं जेवण हे ठरलेलं आहे, कोणी काय खावं. जे हिंस्र श्वापद आहेत त्यांच्यासाठीच हे अन्न आहे. त्यांच्या दाताची व्यवस्था आपल्या दाताची ही वेगळी आहे. पूर्ण लक्ष आपल्या हृदय चक्रावर. गोलाकार स्पंदन उमटतात ते. प्रत्येक जीवाबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ही स्पंदन वाढवतात ते. जसं आपला परिवार असतो तसं त्यांचाही परिवार असतो. तो परिवार आपण विलग करतो ना. जसं आपला जीव महत्वाचा तसं त्यांचाही. पत्री सर म्हणायचे, आप अपने फ्रीज में एक डेड बॉडी रखते हो. एक डेड बॉडी तो है जो आप खा रहे हो. किसी की माँ, किसी का बाप, यही तो है. आप एक डेड बॉडी को खाते हो, कैसे लगेगा उनको. आप किसी को मारते हो और खाते हो, उस समय उनकी जो अवस्था है मन की,
क्या वो आपको आशीर्वाद दे रहे हैं या श्राप दे रहे हैं? उनकी जान जा रही है और वही भाव, अंतिम भाव लेकर आप बड़े चाव से खाते हो। बहुत अच्छा बन गया। और आप अपना शरीर खुद ही खराब करते हो। आज या क्षणी या सगळ्यांना रिलीज करा, क्षमा मागून. इतक्या सुंदर त्या कोंबड्या, त्यांचं चालणं, त्यांचं कूक कूक करणं, आपल्या ते बछडे छोटे छोटे ते पिलं, त्यांना आपल्या पंखाखाली घेणं, आपण ते हिरावून टाकतो. बकऱ्या, गायी सुद्धा खातात. ससा, काय सोडत नाही माणूस. स्वतःच तर खातो पण दुसऱ्याचही. त्या जीवांना मारून खातो. सगळं रिलीज करा. कळत नकळत मी असं का केलं, मला क्षमा कर. करून त्या जीवांना आपल्या हृदयातून रिलीज करा, क्षमा मागून. असेच आजची जी क्रिया आहे ना, महावीर करून घेतात आहे. बद्री सर, महावीर. आपण ठरवतो मी नाही खाणार, हे खातो. याचा दोष आपल्या वाणीला लागतो, विशुद्ध चक्राला लागतो. अनेक जणांच्या विशुद्ध चक्रावर सुद्धा स्पंदनं निर्माण झाली आहेत. रिलीज होऊ देत. जैन धर्माचं मध्ये इतकी कडक तपस्या आहे. 20-20, 21-21 वर्षाची मुलं जेव्हा संन्यास घेतात, अगदी पसाभर जेवढं त्यांच्या हातात मावतं तेवढेच ते खातात. खूप कडक तपश्चर्या, ज्याची आपल्याला कल्पनाच येत नाही. आपल्याही साधू संतांनी आपल्याला हेच सांगितलंय. आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी आजपासून, या क्षणापासून आपण शाकाहारी होऊया.
त्यांचं कल्याण होऊ दे, लेकरा बाळांचं, त्यांच्या आपल्या अनेक पिढ्यांचं. त्यासाठी त्याग जर आपण समजत असू, तर तो करण्याची गरज आपल्याला आहे. मास्टर्स, प्रत्येक देवाचं किंवा देवीचं वाहन पशु पक्षी प्राणी आहेत. इतकं महत्व या जीवांना आहे. आपल्या हृदयातून जे रिलीज होत आहे ते अनुभवा स्पंदनांच्या माध्यमातून. जे ब्लॉकेजेस आहेत ते आपोआप निघून जातात. आपल्या हृदयात या खाण्याबद्दल आता नावड निर्माण झालेली आहे. पूर्ण नावड. आपल्या परिवारातल्या लोकांना बोलवा, त्यांच्याही हृदयावर हीच प्रोसेस घडून येते. काही ऍडिक्शन असेल, समजा तंबाखू, दारू, ते आपल्या मुलांना बोलवा, मुलींना बोलवा. त्या खाण्याबद्दल घृणा. मास्टर्स, ही प्रोसेस खूप वेगळी होते. जी जी मंडळी आपल्या लक्षात आहेत की ती पितात आहे, खातात आहे. आता तर इतक्या तरुण मुली असतात की त्या आरामात सिगारेट ओढतात, घरी माहिती नसतं. बोलवा त्यांना. ते खाणं जरी ते पुन्हा उद्या खातील तर त्यांना त्यांचं शरीर ते स्वीकारणारच नाही. वॉमिटिंग होईल त्यांना. इतकी इतकी त्यांची घृणा निर्माण होते मग. अनेक परिवार याच्यामुळे तुटलेत, दारूमुळे. पूर्ण त्याच्या आयुष्यातून ते गेलेलं आहे. आणि तो प्यायला तरी तसं होईल हा भावना. त्याचं डोकं शांत झालंय, स्थिर झालंय. चांगले विचार तो करतोय, ती करते.
गांधीजींची ऊर्जा सुद्धा इथे कनेक्ट झाली आहे मास्टर्स. म्हणजे किती प्रत्येकाला जो आयुष्यभर जपतो ते तत्व ते बरोबर कनेक्ट होतात. महात्मा गांधीजी, परमहंसा योगानंद, कोटी कोटी दंडवत प्रणाम महोदय. बाबाजी, आपल्या आज्ञाचक्रातील स्पंदन बघा आता. आपलं आज्ञाचक्र आपल्याला आज्ञा देत आहे, यापासून दूर राहा. दूर. हा पदार्थ कर म्हणणारी आपल्या घरातली मंडळी सध्या याच्यापासून इतकी दूर झाली की त्यांच्या मनात त्याच्याबद्दल नको हा भाव उत्पन्न झालाय. एक करा मास्टर्स, एक करा. आपल्या हृदयातून हे ब्लॉकेजेस जे निर्माण झाले होते ते निघून जातात आहे. आणि हृदय हलकं झालेलं आहे, पूर्ण हलकं. आपल्या स्पाईनवर लक्ष द्या मास्टर्स. आपल्या स्पाईनवर, स्पाईन मधून सुद्धा अनेक गोष्टी रिलीज होतात आहेत. रिलीज करा. मूलाधारातून निघाल्यासारखे जाणवते. आपल्या स्पाईनचे स्पंदन हळूहळू अनुभवा. एक एक गोष्ट रिलीज होते.
सात जन्मांचं जे काही असतं ना, ते या स्पाईन मध्ये असतं. तो रेकॉर्ड त्या रेकॉर्ड मध्ये ही फाईल फील करा मास्टर्स. एक फाईल डिलीट होताना काय जाणवत ते? आपल्या लेकरांसाठी तरी हे जरूर करा. इतकी कळ लागते, इतकी कळ आपल्या गुडघ्यांपर्यंत पोचते. आपण मनानं ठरवलं ना की आपण तसं वागतो. नाही खाणार मी. संकल्प महत्वाचा असतो. मग आपण बघत सुद्धा नाही त्या वस्तूंकडे नाही, त्या व्यक्तींकडे नाही, ज्या व्यक्ती आपल्याला मोटिवेट करतात खाण्यासाठी पिण्यासाठी. माझा हा मार्ग नाही. जिओ और जीने दो. स्पाईन मधून बघा कसं सुटतं एक एक गोष्टी. एक फाईल, त्या फाईलचा शोध आज आपल्याला लागलाय की मानेच्या तिथून ती फाईल डिलीट होते. कितीही देवाची पूजा करा, काही करा, कुलदैवत करा, महाराज करा, पण असं जर करत असू मास्टर्स तर आपल्याला कोणी याच्यातून वाचवू शकत नाही. डिलीट करा मास्टर्स, ती फाईल डिलीट करा. त्या वेदना रिलीज होतात आहे. त्याचा दाब आपल्या स्पाईनवर आपल्याला जाणवतोय. मूलाधारातून चमक येते आणि दुसरी चमक आपल्या गुडघ्यांमध्ये. मार्ग आपल्याला मिळाला असेल मास्टर्स. संपूर्ण या गोष्टी रिलीज होतात आहे हा संकल्प करा. कमरेच्या तिथून सुद्धा अनेक गोष्टी, कमरेचा जो स्पाईन आहे तिथून पण अनेक गोष्टी निघतात आहे. स्वाधिष्ठान चक्र डायरेक्ट संबंध आहे आपल्या डोळ्यांशी. ब्रेनची.
अनेक जण म्हणतात आम्ही खातो पण आमची भांडी वेगळी असतात. याची भांडी वेगळी, त्याची भांडी वेगळी. पण मास्टर्स, आतलं भांड तर नाही ना बदलता येत. ते तर एकच असतं ना. आणि आपणच सवयी लावतो ना या. लहान लहान लेकरं हे खाणं नसेल तर आम्ही जेवणार नाही म्हणतो. त्यांना कुठे माहिती असतं हो हे खाणं. आपणच त्यांना चटक लावतो, सवयी लावतो. शाकंभरी माता आपल्यावर कृपा करतात आहे. त्यांच्या अनंत हस्तातून त्या आपल्याला आशीर्वाद देतात आहे. अनंत हस्ताना आशीर्वाद आपल्याला मिळतो. स्पंदनांना महसूस करत चला. काहींना तर एखादी दरड कोसळावी स्पाईन मधून तसं जाणवेल. आणि मूलाधारातून उठून जाईल आलस्यांच्या अग्निसमुद्रात. या सगळ्या फाईल्स ज्या निगेटिव्ह होत्या त्या आलसियांच्या अग्निसमुद्रात विसर्जित झालेल्या आहेत. आणि त्याचं रूपांतर प्रकाशामध्ये झालंय. या जन्मीचा जो रेकॉर्ड होता मास्टर्स, तो आपल्या स्पाईन मधून डिलीट झालाय. याची जाणीव आपल्याला होते. एक पोकळी त्याची स्पंदन, एहसास आपल्याला होतोय. आणि ही पोकळी आता एका दिव्य प्रकाशानं भरून गेलेली आहे. श्वास मणिपूर चक्रापर्यंत घ्या. आणि तो मूलाधारात पाठवा. या क्षणी आपले शरीर दिव्य झालंय. प्रेम आणि प्रकाश भरलेला आहे. अहिंसा परमो धर्म. जियो और जीने दो. महावीरांचा आशीर्वाद, त्यांची कृपा आपल्यावर झाली आहे. महात्मा गांधीजी आज होते, परमहंस होते, खूप मास्टर्स होते, जैन साधू तर खूप जण होते. संत महावीर, मारुती राया, महादेव महादेवी, श्रीराम, माता सीता, सूर्यनारायण भगवान, आपल्या सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम. आलसी यांच्या अग्निसमुद्रात सगळे दिवे विसर्जित झाले.
आणि त्याचं रूपांतर प्रकाशात झालेलं आहे. मास्टर्स, चेतनेकडे यावं. आपला श्वास आपल्या आज्ञाचक्रावर महसूस करावा आणि दोन्ही हात आज्ञाचक्रावर. या क्षणापासून मी संपूर्णपणे बदललो आहे. जे दिव्यतेचे अनुभव मी घेतले ते कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करते आहे. दोन्ही हात ब्रह्मरंध्रावर. स्वतःला आशीर्वाद द्या मास्टर्स. ही दिव्य ऊर्जा मला मिळते आणि त्याचा उपयोग प्रत्येक क्षणी सत्कर्मासाठी होईल, चांगल्या कामासाठी होईल. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. हे मी जाणते. सगळ्या जीवांचं कल्याण कल्याण असतं. असेच दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुलं, मुली, गाई, वासरू, पशु पक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुरक्षित आहेत. कल्याण मस्त, कल्याण मस्त, कल्याण मस्त. तथास्तु, तथास्तु. प्रोसेस जाणवली का सगळ्यांवर? म्हणजे कोणाला ती जाणवते, कोणाला कमी जाणवते, कोणाला आणखीन काही. कसं वाटलं? बोलू शकता? कोणाला बोलायचंय? वैशाली तर खूप ट्रान्स मध्ये निघून जाते ग तू. वैशाली खूप थकते का ग बेटा? रोज ट्रान्स मध्ये जाते. संध्याताई बोला. आजचं ध्यान खूपच छान. जसं तुम्ही बोलत होता तशी प्रोसेस घडत होती आणि आमच्यामध्ये हा लवकरात लवकर बदल होईल याची आम्हाला आशा तर आहे. आणि आजपासून आम्ही असलेल्या ज्या आमच्या आयुष्यात वाईट घटना घडत आहेत त्याच्या फाईल डिलीट केलेल्या आहेत. यात मला आनंद आहे आणि हे असंच घडत राहावं ही निश्चिंती. वैशाली ताई बोलतायत का? वैशाली ताई अनम्यूट करा. माईकच चालू नाही होत होतं माझं. बोला बोला तुम्ही. काय नाही, बरं आहे, माझी तब्येतही बरं आहे, खूप छान आहे. आता चांगले रिपोर्ट्स कसे आहेत डॉक्टरचे? आता परत काढले नाहीये. हा हा, आता काढेन परत एकदा. हा. बरं आहे, तब्येत आता तसं चांगलं आहे. चला छान. तब्येत चांगली. हो. खूप तब्येत घसरली होती ना मागे. चला हा. छान सर. थँक्यू. सुषमा ताई. नमस्ते ताई. नमस्ते ताई. गाडीची काच कशी वापरणी साफ होते तसं मुलाधारावरून हे झालं आणि मांसाहार न करण्याचा
त्याला ध्यानातून खूप छान एनर्जी मिळाली. शाकाहार नक्कीच त्याला खूप एनर्जी मिळाली ताई आजच्या ध्यानातून. आणि अक्षरशः गाडीची काच कशी वायपर फिरावा तसा मुलाधारावरून ती वायपर फिरून प्रकाश दिसत होता. खूप खूप धन्यवाद ताई. अगदी मनातल्या इच्छा पूर्ण होत आहेत आणि त्या जो निग्रह करतो त्याला एनर्जी मिळते. खूप खूप धन्यवाद ताई. सुजाता ताई. नमस्कार ताई. आजचं ध्यान खूप छान झालं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप स्पंदनं जाणवत होती. पाठीत थोडा वेळच जाणवलं मला स्पंदनं, पण पूर्ण चेहऱ्यावर आणि कानामध्ये खूप स्पंदनं जाणवत होती आणि शेवटपर्यंत ते चालूच होती. खूप छान अनुभव. धन्यवाद ताई. मला वाटतं कोणाला बोलायचं नाहीये ना आता, की बोलायचंय. खिडकीतून हात दाखवला तरी चालेल. मला बोलायचंय ममताच ऋताताई. नाही. अच्छा अच्छा, ओके ओके, बोला ममता. हा ऋताताई, खूप सुंदर होतं आजचं ध्यान. म्हणजे आपण हे आम्ही लहानपणापासून खातो नॉनव्हेज, तर आम्हाला फार डिफिकल्ट होतं की अरे यार सोडायचंय सोडायचंय. तसं 2 अडीच वर्ष झाले नाहीच खाते, पण कधीतरी फिशची आठवण येते. खात नाही मी. बाकी पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये मी चिकन मटन नाही खाल्लं बिलकुल. चिकन मटन एग अजिबात नाही. म्हणजे मला दिसलं की उलटी व्हायची. ह्याचा इतका सुंदर परिणाम मला दिसतो की धैर्या एकही नॉनव्हेज गोष्ट तोंडात घालत नाही. तिला अंड दिसलं तरी ती, म्हणजे आता इथे अलर्जी एक टेस्ट केली जाते स्पेसिफिकली, कारण ती नट्सची वगैरे इथे खूप मुलांना अलर्जीज असतात. तर एगची ह्याची त्याची अलर्जी टेस्ट असते, तर त्यांनी ते सांगतात तुम्ही देऊन बघा. सो ते ताटात दिसलं तरी सुद्धा ती फेकून देते, म्हणजे लिटरली ती अशी लांब करते. इतका तिच्यावर इम्पॅक्ट आहे ना त्याचा की ती नॉनव्हेज ती खातच नाही. आणि लिटरली आईने पण ट्राय केलं होतं, तोंड बंद म्हणजे अशी करते लिटरली. इतकी धैर्य. आणि जस्ट 1 इयरची पण नाहीये ती, तेव्हापासून 7-8 महिन्यानंतर जस्ट टेस्ट करवायला सांगितलेली त्यांनी. सो ती नाहीच खात. आणि अ, कारण तिच्यामुळे माझी जी सवय मोडली आहे, मी प्रेग्नन्सी मध्ये जे नाही खाल्लंय त्याच्यामध्ये, तर मला फक्त ती आठवण येत असते. बनवलं किंवा खायचं म्हटलं ताटात घेऊन, की तर ताटच मी बाजू करते आणि परत व्हेज खाते किंवा साधं चटणी पाव खाते आणि गप्प बसते. सो खरंच याचा इतका इफेक्ट आहे. इव्हन रोज तुम्ही जी नुसतं आम्हाला म्हणवता ना की आम्ही शाकाहारी झालो, म्हणजे आम्ही तसं हे विश्व सगळं शाकाहारी झालंय तसंच फील येतं. आणि खरंच नॉनव्हेज खायची इच्छा होत नाही. खूप सुंदर ध्यान होतं आजचं. आणि म्हणजे आम्ही जे करतोय ते राईट आहे आणि ते मोटिवेट होतो आम्ही त्याच्यातून. खूप सुंदर होतं ते. खूप छान अनुभव आहे ममता, खूप छान सुंदर. आणि धैर्या तर खूप वेगळी मुलगी आहे ग. देवीचे राधिका आशीर्वाद आहेत. बोला राधिका ताई. राधिका ताई. हा मोहन ताई, खूप छान ध्यान झालं. आणि शिवाय आम्ही नॉनव्हेज खातच नाही, म्हणजे पहिल्यापासून आई वडिलांकडे असतानापासूनच तशी सवय लागली, तर नॉनव्हेज खातच नाही. पण स्पंदन खूप होते आज. आणि शिवाय तुम्ही म्हणजे असं हृदयात आपण एकत्रित करतो ना सगळं हे, तर मग मुलाधारात कसं काय स्पंदन जाणवत ताई? काय बोलत झालं? नाही. हा म्हटलं हृदयात आपण करत होतो ना, पाठीवर हृदयावर, मग मुलाधारात कसं काय स्पंदन जाणवत स्पंदन हे सगळ्याच चक्रावर जाणवतं. जेव्हा मला जाणवतात मुलाधारातून, तेव्हा मी तुम्हाला मुलाधार म्हणते, कारण मुलाधारातून तुमचं निघत असतं. ती फाईलच्या फाईल जेव्हा तुमची डिलीट होते ना, तेव्हा ती ओढल्यासारखी जाणवते, ती मुलाधारातूनच जाते. अच्छा. बरं. शुभांगी ताई.
अनम्यूट करा ताई. शुभांगी ताई अनम्यूट. ताई बोला ना. हा बोलू. माझ्या पाठीमध्ये भरपूर बंधनं जाणवत होते. मूलाधारावर अगदी भरपूर पण बंधनं जाणवत होती. मला बरोबर म्हणजे एकदम बाहेर निघत होतं असं, जसं 2-3 तुम्ही बोलायच्या अगोदरच मला बंधनं जाणवत होती. पाठीमधून पाठीच्या मूलाधार पर्यंत अगदी भरपूर बंधनं जाणवत होती. नमस्कार ताई. चला मास्टर्स, इथेच रजा घेते. धन्यवाद. जय श्रीराम. भेटूया.